विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4 परिसर अभ्यास 1 प्रकरण 24वे आपण परिसर धोक्यात आणत आहोत का स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत. काय करावे बरे. बुलढाणा येथे राहणाऱ्या तुमच्या काकांची जुनी स्कूटर आहे. ती सुरू केली की स्कूटरमधून खूप धूर येत असतो. उत्तर: स्कूटरमधून निघणाऱ्या धुरामुळे हवा प्रदूषण होते. त्यामुळे काकांची जुनी स्कूटर गॅरेजमध्ये न्यावी व चांगल्या मेकॅनिकलकडून दुरुस्त करून घ्यावी. यादी करा. पेट्रोल अथवा डिझेल वापरून चालणाऱ्या वाहनांची यादी करा. उत्तर: स्कूटर, मोटर गाडी, बस, ट्रक इत्यादी. जरा डोके चालवा. 1. कारखान्यात वापरून खराब झालेले पाणी नदीत सोडतात, त्यामुळे आसपासच्या लोकांना काय त्रास होत असेल? उत्तर: कारखान्यात वापरून खराब झालेले पाणी नदीच्या पाण्यात सोडल्यामुळे नदीचे पाणी खराब होईल व लोकांना नदीतील दूषित पाण्याचा वापर केल्यामुळे विविध आरोग्यविषयक समस्या निर्माण होतील. 2. विजेच्या शोधामुळे मानवी जीवन कसे सुलभ झाले? उत्तर: विजेच्या शोधामुळे विजेवर चालणाऱ्या पंपाचा वापर सुरू झाला, त्यामुळे कमी वेळात व कमी कष्टात पाणी उपसणे सोयीचे झाले. विजेवर चालणारी उपकरणे, यंत्रे आणि यांचा वापर सुरू झाला, यामुळे मानवाचे जीवन अधिकच सुलभ झाले. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. 1. माणसाने कोणकोणती वाहने निर्माण केलेली आहेत? उत्तर: माणसाने स्कूटर, ट्रक, आगगाडी, ट्रॅक्टर, बस, विमान यांसारखी वाहने निर्माण केलेली आहेत. 2. नवीन वसाहती बांधण्यासाठी काय करावे लागते? उत्तर: नवीन वसाहती बनवण्यासाठी जमीन मोकळी करावी लागते व त्यासाठी त्या जागेवरची झाडे तोडावीही लागतात. 3. डासामुळे कोणकोणत्या रोगांचा प्रसार होतो? उत्तर: डासामुळे हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया इत्यादी रोगांचा प्रसार होतो. पुढील प्रश्न पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 4. दुबार तिबार शेतात जमिनीत मुरलेल्या पाण्यावर काय परिणाम झाला आहे? उत्तर: दुबार तिबार शेतीमुळे जमिनीतील मुरलेल्या पाण्याचा साठा झपाट्याने कमी होत आहे. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. उन्हाळ्यात अनेक गावात पाण्याची टंचाई निर्माण होते. 2. रेडा किंवा बैल लावून रहाट-गाडगे फिरवले जाते. सर्व प्राण्यांपेक्षा माणूस अधिक बुद्धिमान आहे. मोट म्हणजे चामड्याची एक मोठी पिशवी होय. रोजगारासाठी खेडेगावातील लोक शहराकडे जाऊ लागलेले आहेत. पुढील विषयावर माहिती मिळवा. 1. डिझेल आणि पेट्रोल जपून वापरा. पेट्रोल व डिझेल यांचा साठा मर्यादित स्वरूपाचा आहे. जर आपण पेट्रोल आणि डिझेल काटकसरीने वापर केला नाही तर हे साठे संपून जातील. त्यामुळे डिझेल आणि पेट्रोल जपून वापरावे. 2. पाणी बचत करा. पाणी जगण्यासाठी आवश्यक असल्याने आपण पाण्याची बचत केली पाहिजे. पाण्याची बचत आपल्याला पुढील प्रमाणे करता येते. एखादा नळ जर खराब झाला असेल तर दुरुस्त करणे. भांडी कपडे धुताना नळ सतत चालू ठेवू नये. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वाध्याय इथे संपला. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.